आदाब नाजरीन, सनशाइन न्यूज़ में आप सबका खैर मकदम है। तुम्हें वंदे मातरम कहना होगा वरना भारत छोड़ना पड़ेगा। ट्रेन में सफ़र कर रही एक मुस्लिम खातून के साथ पेश आए इस वाक़े पर तशवीश बरकरार है। मालूमात के मुताबिक कुछ मुसाफिरों ने खातून पर वंदे मातरम का नारा लगाने के लिए दबाव बनाया। जब खातून ने इससे इनकार किया तो उन्हें मुल्क छोड़ने जैसी बात कह दी गई। इस रवैये पर खातून ने एक सख्त एहतजाज करते हुए कहा कि किसी को ज़बरदस्ती नारे लगवाने का हक़ नहीं और ना ही किसी के मुल्क से ताल्लुक़ पर सवाल उठाया जा सकता है। ये वाक़या पर्सनल फ्रीडम और बुनियादी हुकूक़ के हवाले से एक संजीदा सवाल पैदा करता है। अवाम की नज़रें अब रेलवे और मुतालिका इदारों पर है कि इस मामले में क्या कदम उठाया जाता है। भारत स्वातंत्र्यामध्ये होता ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस भारताला सर्वांना एकत्र करण्यासाठी आणि भारताला पारतंत्र्यातून काढण्यासाठी वंदे मातरम गीताच्या खाली सर्व एकत्र आले होते आणि तेव्हा आपल्याला आज भारताला स्वातंत्र्य मिळलंय। आज जर महिला ट्रेनमध्ये प्रवास करत असतील, आज जर आपण इथं व्हिडिओ काढतोय, आज जर आपण इथं मोबाईल वापरतोय, कशामुळे वापरतोय तर आपल्या पूर्वजांनी सुनलो पहिले ऐकून घ्या तर त्यावेळेस वंदे मातरम गीत त्याच्यासाठी होतं तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होतं आणि आज आपण वंदे मातरम गीतासाठी मोठं प्रमाणात करतोय। त्या ठिकाणी एखादी महिला जे वंदे मातरमचा विरोध करते, जो वंदे मातरमला स्पष्टपणे असं पत्र हा दाखवतो की हे गीत कुठेतरी एखादं धार्मिक गोष्ट आहे, म्हणजे हिच्यापेक्षा दुसरी घटना कोणती नाही। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्या महिलेच्या मनामध्ये कितीपट नफरत भरली आहे देशाप्रती, त्या महिलेला देशाप्रतीची नफरत पुढे दिसते। त्याच्या विरुद्ध कारवाई करायचं काम कोण केलं पाहिजे, कोण